आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्यामध्ये आपण पाहू शकता की भाऊ जे आहे ते आघाडीवर आहेत आणि सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची चालू आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता की गुलाल उधळून जल्लोष साजरा करत आहे. आणि खूप छान आनंद वाटते की परत एकदा भाऊंचा आमच्या सांगली जिल्ह्यावर राज्य आलेला. सध्यामध्ये भाऊ आघाडीवर आहे. भाऊ हे आघाडीवर येणारच होते, पण महाराष्ट्रामध्ये एक नंबरची आमच्यात सुरेश भाऊने आघाडी घेतलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशी आज कोणी घेतली नव्हती तेवढं आमच्या भाऊंनी घेतलेली आहे. फार छान वाटतंय. भाऊ जिंकणार होते यात मात्र काही शंकाच नव्हती, पण जास्तीत जास्त लीड चिन्ह जिंकले. त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे. भाऊला चांगल्या पद्धतीने मंत्रिपद मिळेल त्यासाठी भाऊला पुढील वाटचालीसाठी सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पाहू शकता की महिला जे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे ते ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत सर्व महिला हे गुलालाचं उधळण करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करत आहेत. आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरिक ग्रामीण भागातील मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विभागातील ते पदाधिकारी उपस्थित आहेत. इथं जल्लोष साजरा करत आहेत. हलगीच्या तालात नाचत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश माळी या ठिकाणी आहेत. आपण जाणून घ्या काय मत आहे केलेला लाडकी भाई आणि सर्व धर्माच्या सर्व पक्षांनी सर्व संघटनेने पाठिंबा दिला. त्या भाऊंचा बहुमताने विजय झालेला आहे आणि सर्व मतदार बाईंचे आभार आहे. पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राहा. जनितनामा न्यूज चॅनल साठी राजेश मकानदार, मिरज.